Hello students, I'm Dr. Umesh Bansod from the Department of English, J.M. Patel College, Bhandara, महाराष्ट्र. आजच्या या महत्त्वपूर्ण लेक्चरमध्ये आज आपण डिग्रीच्या पार्ट 1 ला प्रवेश घेतल्यानंतर को करिक्युलर कोर्सेस ज्याला सीसी म्हणतो आपण, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या धोरणानुसार 2024-25 या नवीन सत्रामध्ये आणि यापुढे कोणकोणते कोर्सेस को करिक्युलर कोर्सेस म्हणून आपल्याला घ्यायचे आहेत त्याची विस्तृत माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर यांच्यातर्फे को करिक्युलर कोर्सेस म्हणून काही नवीन कोर्सेसचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्याची माहिती देण्यासाठी आजच्या या महत्त्वपूर्ण लेक्चरचं आपण आयोजन केलेलं आहे. सुरुवातीला आपण वेगवेगळे मेजर, मायनर सब्जेक्ट, ओई, मेजर कोणता विषय घेतलाय, मायनर कोणता विषय घेतलाय, ओपन इलेक्टिव्ह मध्ये काय घेतलेलं आहे, IKS वगैरे हे सर्व शब्द आता तुम्हाला माहित व्हायला सुरुवात झालेली आहे. यात एक अजून महत्वाचा विषय आपल्याला निवडायचा होता, को करिक्युलर कोर्स या नावाने. विद्यापीठाची जी गाईडलाईन्स राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दिली, त्यात को करिक्युलर कोर्सेस सीसी या नावाने एक महत्वपूर्ण क्लॉज त्यांनी टाकलेला होता. A student is required to select a co-curricular course from amongst the basket provided under the direction, regulation governing BA program. BA चा प्रोग्राम, BA चा अभ्यासक्रम देत असताना विद्यापीठाने आपल्याला को करिक्युलर कोर्स, एक महत्वाचा कोर्स घ्यावा लागेल असं नमूद केलंय. And this course must be completed at the college where the student has taken admission. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असेल BA प्रथम वर्षाला, त्याच महाविद्यालयात त्यांनी हा सीसीचा कोर्स पूर्ण करायचा आहे. अँड ट्रान्सफर ऑफ क्रेडिट इज नॉट परमिसेबल फॉर दिस टाइप ऑफ कोर्स. बाकीचे क्रेडिट्स तुमचे ट्रान्सफर होतील, पण सीसीचे जे क्रेडिट असतील ते ट्रान्सफर होणार नाहीत. म्हणून आपण ज्या कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेतला असेल तिथेच हा कोर्स आपल्याला पूर्ण करावा लागेल. टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम मध्ये ज्या महत्वाचे काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, स्पष्ट केल्या आहेत, त्याच्यातल्या काही गोष्टी महत्वाच्या समजून घ्या. मेजर किंवा मायनर हे सब्जेक्ट्स निवडताना 80 मार्काचा थिअरी पेपर, 20 मार्काचा इंटरनल असेसमेंट, मॅक्सिमम मार्क्स पासिंग मार्क्स 40 किंवा मायनर 50 मार्काचा असेल तर 40 त्याच्यात थिअरीचे मार्क्स, 10 इंटरनल असेसमेंटचे आणि मग पास व्हायला कमीत कमी 20, अशा प्रकारचा तो क्रायटेरिया आहे. पण सीसी घेत असताना किंवा को करिक्युलर कोर्स आपल्याला निवडताना या महत्वाच्या स्लाइडकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. कारण जे काही बास्केट तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यापैकी तुम्हाला एक सीसी निवडायचा असतो. पण या एका सीसीने आपलं होणार आहे की अजून काही सीसी लागतील याची चर्चा आपण पुढे करणार आहे. पण 4 ऍक्टिव्हिटीज टोटल, 2 क्रेडिटचा हा कोर्स असेल. इकडे क्रेडिट पण दिलेले आहेत. मॅक्सिमम मार्क्स फॉर ऍक्टिव्हिटीज आर 50, म्हणजे जास्तीत जास्त 50 मार्क्स आहे. आणि त्याच्यात कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन साठी 50 मार्कच आहेत राखून ठेवलेले. हा टोटल 100 मार्काचा आहे. मिनिमम पासिंग इज 50. आता हा भाग महत्वाचा आहे. 100 मार्क आपल्याला सीसी साठी लागणार आहे. 100 मार्कापैकी 50 मार्क CIE कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन साठी आहे. 50 मार्क्स आपल्या ऍक्टिव्हिटी साठी असणार आहेत. पण पासिंग मार्क्स कमीत कमी 50 आहेत. इथे सर्वात महत्वाची भूमिका सीसी निवडताना होणार आहे. हे 50 मार्क पासिंग हे वारंवार लक्षात ठेवावं लागेल. याच्यामुळे आपल्याला काय निर्णय घ्यावा लागेल तो पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला समजेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता कॉलेजमध्ये, महाविद्यालयात ज्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलं त्या पद्धतीने को करिक्युलर कोर्स म्हणून आपण सीसी म्हणून NCC हा एक महत्वाचा विषय निवडलाय. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, NCC या सर्व को करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी अॅन्युअल असेसमेंट आहे. म्हणजे तुम्हाला NCCचे जे काही पॉइंट्स असतील किंवा मार्क्स असतील किंवा क्रेडिट असतील हे तुम्हाला वर्षाच्या शेवटी मिळतील. आपलं सेमिस्टर पॅटर्न आहे. प्रत्येक सेमिस्टरला आपल्याला मार्क्स स्कोर करायचे आहेत, क्रेडिट अर्न करायचे आहेत
आणि प्रत्येक सेमेस्टर क्लिअर करायचंय. इथे अडचण खरी आहे. कारण जर वर्षाच्या शेवटी मार्क्स मिळणार असतील तर पहिल्या सेमेस्टरच्या सीसीचं काय हा विचार एनसीसी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करावाच लागणार आहे. दुसरा एक आपण को करिक्युलर कोर्समध्ये एनएसएस घेतलं. इथे पण तोच इश्यू येणार आहे. कारण एनएसएसचं पण अॅन्युअल असेसमेंट असेल. याचे मार्क्स वर्षाच्या शेवटी म्हणजे सेकंड सेमिस्टरच्या वेळेस कामात येणार आहेत. फर्स्ट सेमिस्टरचं काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागणार आहे. मग याचं उत्तर शोधता शोधता विद्यार्थ्यांनी किंवा स्पोर्ट्स किंवा मग कल्चरल ऍक्टिव्हिटीज हा पर्याय निवडलेला असेल. याच्यात स्पोर्ट्समध्ये आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा काय भानगड आहे ती पण आपण समजून घ्या. कारण याच्यात पार्टिसिपेशनसाठी आपल्याला 40 मार्क्स मिळतील. कल्चरल ऍक्टिव्हिटीसाठी 40 किंवा स्पोर्ट्समध्ये असाल तर स्पोर्ट्समध्ये पण 40. पण 40 मार्कांनी आपलं काम होणार नाहीये. आपल्याला पाहिजे आहेत 50. कारण सीसी मध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 50 रिक्वायरमेंट आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये जर भाग घेतला असेल तर 40. एखादी स्पर्धा जिंकून तेही तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाने किंवा पहिल्या क्रमांकाने विद्यापीठ स्तरावरची किंवा राष्ट्रीय स्तरावरची किंवा राज्य स्तरावरची कोणती स्पर्धा जिंकता त्याच्यावर ते मार्क्स अवलंबून राहणार आहेत. म्हणजे 100, 200, 500 विद्यार्थ्यांनी समजा स्पोर्ट्स किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटी घेतली असेल, याच्यापैकी प्रत्येकच विद्यार्थी पारितोषिक जिंकणार नाही हे निश्चित. म्हणजे पहिलं, दुसरं आणि 3च पारितोषिक राहतील. बाकीच्या विद्यार्थ्यांना 10 मार्कांसाठी धडपड करावी लागणार आहे. म्हणजे नुसतं स्पोर्ट्स किंवा फक्त कल्चरल ऍक्टिव्हिटी किंवा फक्त एनसीसी किंवा फक्त एनएसएस घेऊन हा मुद्दा सुटणार नाहीये. म्हणून एनसीसी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरचं 50 मार्काची तजवीज करण्यासाठी किंवा अरेंजमेंट करण्यासाठी एनसीसी प्लस 2 सीसीचे कोर्सेस घ्यावे लागतील. एनएसएसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एनएसएस सोबत फर्स्ट सेमिस्टरला पूर्ण पास करण्यासाठी 2 सीसीचे कोर्सेस कमीत कमी घ्यावे लागतील. आणि स्पोर्ट्स आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज समजा आपण घेतली असेल तर आपला कोटा इथे कम्प्लीट होतो. पण ज्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्समध्ये किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटीजमध्ये किंवा एनएसएस एनसीसी मध्ये सहभाग घेता येत नसेल काही कारणास्तव त्यांच्यासाठी एकच पर्याय उरतो, को करिक्युलर कोर्स बाय लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन. नागपूर विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन निरंतर अध्ययन शिक्षण केंद्राच्या वतीनं आपल्याला काही कोर्सेस पुरवण्यात येणार आहेत त्याची माहिती आपण आज घेण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कार्यरत आहे. त्यांच्याकडून काही क्रेडिट कोर्सेस चालवली जातात. त्याच्यापैकी विद्यापीठाने BA प्रथम वर्षासाठी ज्या वेगवेगळ्या कोर्सेसची तजवीज केलेली आहे त्याच्यावर आज आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. त्याच्यात एक महत्वाचा कोर्स आहे संस्कार. दुसरा एक कोर्स त्यांनी आपल्याला इंट्रोड्यूस केलेला आहे सक्षम नावाचा. तिसरा एक आहे सहयोग आणि चौथा आहे उन्नती. संस्कार, सक्षम, सहयोग आणि उन्नती अशा 4 कोर्सेस पैकी आपल्याला कमीत कमी 2 प्रोजेक्ट्स कोणतेही 2 कोर्सेस निवडायचे आहेत. A student opting for extension project as CC must opt any 2 projects out of above type of projects. हे वाक्य लिहित असताना विद्यापीठाच्या गाईडलाईन्स मध्ये किंवा आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या गाईडलाईन्स मध्ये एनी 3 टाइप ऑफ एनी 2 आउट ऑफ 3 असा शब्द वापरण्यात आलेला आहे. चौथ्या पर्यायाचा उल्लेख एनी 2 आउट ऑफ 4 असं का नाही म्हटलं हे माहित नाही. पण सक्षम हा प्रोजेक्ट कदाचित याच्या आधी चर्चेत नसावा. आता हे 4 प्रोजेक्ट्स आहेत असं मानायला हरकत नाही की या 4 पैकी कोणत्याही 2 कोर्सेसला विद्यार्थ्यांना निवडायचं आहे आपल्याला जर लाईफ लॉंग लर्निंगचा कोर्स करायचा असेल तर. मग नवीन बदलानुसार प्रत्येक महाविद्यालयात काय काय प्रोव्हिजन्स करावे लागणार आहेत त्याची पण माहिती आपण समजून घेऊ. नवीन बदलानुसार प्रत्येक महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार केंद्र स्थापन करावयाचे. या केंद्राअंतर्गत विभागाचे पुढील 4 प्रकल्प कार्यान्वित करायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शक संहितेनुसार खालील प्रकल्पात सहभागी होणे आवश्यक आहे. हे 4 प्रकल्प पुढील प्रमाणे आहेत. संस्कार, यात राष्ट्रसंत संस्कार प्रकल्प. सक्षम मध्ये कौशल्य, रोजगार व प्रशिक्षण विकास प्रकल्प.
सहयोग या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ज्येष्ठ नागरिक सहयोग प्रकल्प उन्नतीमध्ये एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज आउटरीच प्रोग्राममध्ये ग्रामविकास कल्याणकारी शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन व समन्वयन प्रकल्प अशा वेगवेगळ्या प्रकल्पांचा अभ्यास करायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या सतत चौकशा सुरू होत्या की सर आम्हाला सीसी लाईफ लॉंग लर्निंगचे कोर्सेस घ्यायचे आहेत, पण याच्यात नेमकं करायचं काय आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपले हे प्रॉब्लेम्स या शंका सॉल्व्ह होणार आहेत. जीवन अध्ययन केंद्रातर्फे Google फॉर्मची एक लिंक प्रोव्हाईड करण्यात आलेली आहे आणि विचारलेली आवश्यक माहिती आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राच्या कार्यान्वयन समितीची माहिती प्राचार्यांच्या सहीनिशी PDF दिलेल्या Google फॉर्म मध्ये अपलोड करायची आहे. आता या उपरोक्त चारही प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी याला समजा एक्झिक्यूट करायचं आहे, तर प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली एक आजीवन अध्ययन व विस्तार कार्यान्वयन समिती नेमावयाची असून त्याची रचना पुढील प्रमाणे असेल. त्याच्यात अध्यक्ष म्हणून प्राचार्य असतील, सदस्य सचिव म्हणून समन्वयक प्राध्यापक कोऑर्डिनेटर जे आहेत आणि प्रकल्पशः प्रत्येक प्रकल्पाला 3 समन्वयक प्राध्यापक सदस्य सदस्य म्हणून राहतील. 3 विद्यार्थी प्रमुख याच्यात राहतील. एक उद्योजक शहराकरिता आणि ग्रामीण भागाकरिता शेतकरी अशा प्रकारचं एक सदस्य यात घ्यावं लागेल. एक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक पण याचा सदस्य असेल. क्षेत्रातील जे गटविकास अधिकारी असतील, एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक मीडियाचा प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी असे 9 लोक मिळून ही क्रियान्वयन करणारी समिती गठीत करावयाची आहे. सर्व महाविद्यालयांनी आजीवन अध्ययन व विस्तार कार्यान्वयन समिती नेमून त्याबाबतची माहिती 1 ऑक्टोबर पर्यंत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाला सादर करायची आहे. त्याप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाला अशी समिती गठीत करायची आहे. आता प्रोत्साहनपर गुणांसाठी निर्धारित मार्गदर्शक तत्वे कोणकोणते आहेत? 2024-25 पासनं हा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक विभागातील कोणत्याही विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात यावे अशी सूचना यात देण्यात आलेली आहे. याचा अर्थ कोणत्याही ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्याला, इथे पीजीचा पण उल्लेख केलेला आहे, पण आपण BA प्रथम वर्षाच्या फर्स्ट सेमिस्टरच्या आणि सेकंड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा BA म्हणा, BSc, BBA असेल, BCA, BCA, BCCA असेल, BOC असेल, वेगवेगळे अभ्यासक्रम ज्या बीकॉमचे विद्यार्थी असतील, या पार्ट 1 ला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण ही महत्वाची चर्चा करतोय. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांचा नेमका प्रवेश कसा निश्चित करायचा आणि त्यांना याच्यापासून काय लाभ मिळेल हा एक चर्चेचा विषय असू शकतो. संस्कार सक्षम उन्नती यासोबतच सहयोग हा प्रकल्पही महाविद्यालयानं चालवायचे आहेत. त्यात कोणत्याही शाखेचे व कोणत्याही वर्गाचे कितीही विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी संख्या, विद्यार्थींची विद्याशाखा याबद्दलचं कोणतेही बंधन आजीवन अध्ययन केंद्राने यात लादलेले नाही. याबाबतची माहिती प्रपत्रामध्ये भरून प्राचार्यांच्या सहीनिशी प्रत्येक वर्षी 31 डिसेंबर पर्यंत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाला पाठवण्यात यावी अशी सूचना पण त्यांनी दिलेली आहे. आता सर्वात महत्वाचा भाग, इव्हॅल्युएशन रुब्रिक्स आर गिव्हन. हे जे रुब्रिक्स दिलेले आहेत त्याच्यात कोणकोणत्या गटवारीनुसार आपल्याला मार्क्स मिळणार आहेत, कसे मार्क्स संपादित करायचे ते समजून घ्या. अटेंडन्स अँड पार्टिसिपेशन इन संस्कार उन्नती आणि सहयोग ऍक्टिव्हिटीज, मॅक्सिमम पॉसिबल मार्क्स जे आहेत ते तुम्हाला 20 दिले आहेत. कशासाठी? अटेंडन्ससाठी. आपण नियमितपणे या कोर्सेसच्या विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेताय की नाही घेत, किती प्रमाणात येत आहे, किती प्रामाणिकपणे हे कोर्सेस पूर्ण करताय त्यावर हे मार्क्स आहेत. 75% अटेंडन्स कमीत कमी असेल तर 20 मार्क्स, 60% पर्यंत आली असेल तर 15, 50% पर्यंत अटेंडन्स असेल तर 10 मार्क, बिलो 50% असेल तर 5च मार्क्स 20 पैकी मिळतील. एक मार्क्स महत्वाचा आहे आणि आपल्या अटेंडन्सवर हे काही मार्क्स अवलंबून राहणार आहेत. म्हणजे 20 मार्क्स कमीत कमी आपल्याला अटेंडन्सवर मिळवायचे आहेत पार्टिसिपेशनवर. पण नुसतं पार्टिसिपेशन पुरेसे नाही. याच्यात इव्हॅल्युएशनचा दुसरा जो महत्वाचा रुब्रिक्स आहे अटेंडन्सला सोडून, आता संस्कार प्रकल्प जो आहे त्याच्यात पार्टिसिपेशन अँड सबमिशन ऑफ रुरल अर्बन डेव्हलपमेंट प्लॅन
बेस्ड ऑन लिटरेचर अँड वर्क्स ऑफ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हा शब्द महत्वाचे. राष्ट्रसंतांच्या वाङ्मयावर आधारित काही संदर्भांची पुस्तकं आपल्याला इथे सुचवलेली आहेत. त्या पुस्तकातील संदर्भ वापरून आपल्याला अशा प्रकारचं एक रूरल अर्बन डेव्हलपमेंट प्लॅन सबमिट करायचं आहे. रिपोर्ट सबमिशन केलं, एक्सलेंट असेल तर 40 मार्क्स, सॅटिस्फॅक्टरी साठी 30 गुण आणि ॲव्हरेज असेल तर 20 मार्क्स आणि बिलो ॲव्हरेज ग्रेड असेल तर 10 मार्क्स. अशा प्रकारचं व्हॅल्युएशन इथे पण केलं जाणार आहे. दुसरा एक महत्वाचा कोर्स आपल्याला याच्यातून निवडायचा आहे उन्नतीचा. 4 पैकी कोणतेही 2 निवडायचे आहेत. आपण उन्नती हा जर कोर्स समजा निवडला तर याच्यात पार्टिसिपेशन अँड सबमिशन ऑफ केस स्टडीज ऑफ द बेनिफिशरीज. वेगवेगळे बेनिफिशरीज जे आहेत त्यांचा केस स्टडी करून आपल्याला इंडिव्हिज्युअल किंवा कॉमन डेव्हलपमेंट स्कीम्स फ्लोटेड बाय द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहितीवर आधारित आपल्याला अशा प्रकारचं एक केस स्टडीचा अभ्यास करायचा आहे. 40 मार्क्स इथे पण असतील. म्हणजे अटेंडन्सचे 20 मार्क्स जास्तीत जास्त 40 मार्क्स 60 झाले आणि पुन्हा एक आपल्याला जो कोर्स प्रोजेक्ट याच्यात निवडायचा आहे त्याचे 40 मार्क्स. असा हा 100 मार्कांचा कोर्स असेल. याच्यात 4 किंवा मोर केसेस कंपाइल केले असतील तर 40 मार्क्स. अप टू 3 केसेस आपण स्टडी केले असतील तर 25 मार्क्स. 1 ते 2च केसेस अभ्यास केला असेल तर 15 मार्क्स. अँड पार्टिसिपेशन बट नो केस कंपाइल्ड ओन्ली 5 मार्क्स. जर आपण नुसतं पार्टिसिपेशन म्हणून नाव दिलं असेल आणि निश्चित पडले असाल, काहीच केलं नसेल, फक्त 5 गुण मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, पास होण्यासाठी कमीत कमी 50 पाहिजेत आणि हे जर क्रेडिट तुम्हाला नाही मिळवता आले, तर विद्यापीठाकडून डिग्री घेणं कठीण जाईल. तिसरा एक महत्वाचा जो कोर्स आपल्याला प्रोजेक्ट ह्याच्यात करायचा आहे तो आहे सहयोग. त्याचं पण रुब्रिक समजून घ्या. पार्टिसिपेशन अँड सबमिशन ऑफ सहयोग प्रोजेक्ट्स. रिपोर्ट तुम्हाला सबमिट करायचे रिलेटेड टू द सिनियर सिटीजन्स इश्यूज अँड ऍक्टिव्हिटीज. ज्येष्ठ नागरिक आणि अतिज्येष्ठ नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या संदर्भात 40 मार्काचा एक रिपोर्ट आपल्याला सबमिट करायचा आहे. आणि डिटेल रिपोर्ट चांगलं सबमिट केलं असेल सिनियर सिटीजन, ऍटलीस्ट 3 किंवा मोर ऍक्टिव्हिटीज असतील तर 40 मार्क्स. 2च सिनियर सिटीजन आपण अभ्यासाला घेतले असतील तर 25 मार्क्स. एकच असेल तर 15 मार्क्स. नुसतं पार्टिसिपेशन असेल, काहीच रिपोर्ट सबमिट केला नसेल तर 5 मार्क्स मिळतील. म्हणजे इथे पण आणि ऍडिशनल मॅक्सिमम 10 मार्क्स सीसी ऍक्टिव्हिटीचे बोनस मार्क्स मधून इथे प्रत्येक सेमिस्टरला देण्याची तजवीज सुद्धा करण्यात आलेली. मार्क्स टू बी अलॉटेड सच that the total marks under all heads should not be more than 100. म्हणजे कितीही हेड्स मध्ये आपण जर मार्क्स दिले तरी ते 100च्या पलीकडे जाता कामा नये. अशा पद्धतीची ही तरतूद 100 गुणांसाठी इथे करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनपर गुणांसाठी महाविद्यालयानं पदव्युत्तर शैक्षणिक विभागांना माननीय संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्याकडे शिफारस करावयाची आहे. त्यासाठी तज्ञ समितीकडून प्राप्त झालेले प्रोत्साहनपर गुण संबंधित महाविद्यालयांच्या विभागांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक रोल नंबर्स प्राप्त होताच परीक्षा विभागाकडून प्राप्त झालेल्या प्रपत्रामध्ये लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शनच्या रकान्यामध्ये भरून प्राचार्यांच्या आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह माननीय परीक्षा नियंत्रक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्याकडे त्वरित पाठवण्यात यावयाचे आहेत. परीक्षा विभागाच्या मागणीनुसार हे ऑनलाईन सुद्धा आपल्याला भरायचे. हे प्रपत्र A4 साईज मध्ये असावे लागतील. आणि सर्व विद्याशाखांना सेमिस्टर परीक्षा पद्धती लागू असल्याने दुसऱ्या सेमिस्टरचे आसन क्रमांक प्राप्त होताच प्रोत्साहनपर गुण माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांच्याकडे पाठवावेत. अशा प्रकारची तजवीज किंवा सूचना याच्यात देण्यात आलेल्या आहे. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचे रोल नंबर्स किंवा सेकंड सेमिस्टरचे रोल नंबर्स आल्याबरोबर संबंधित कार्यक्रम अधिकाऱ्यांना हे आसन क्रमांकानुसार विद्यार्थ्यांचे मार्क्स अपलोड करायचे आहेत. आता याच्यातला पहिला प्रकल्प समजून घेऊ आपण, ज्याला राष्ट्रसंत प्रकल्प असं नाव देण्यात आले. राष्ट्रसंत संस्कार प्रकल्प. 2 महान संतांची छायाचित्र आपण बघतोय स्क्रीनवर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज सोबत बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या समाज कार्याला वेगळी कलाटणी देणाऱ्या 2 आधुनिक विचारांच्या संतांची भेट आहे. त्याच्यामुळे
यांच्या विचारसरणीतून जे काही संस्कार या अभ्यासक्रमात आपल्याला प्रोजेक्ट करावयाचे आहेत, त्याच्याने आपल्या जीवनाला आधार मिळण्यासाठी आणि योग्य ते संस्कार रुजवण्यासाठी मदतच होणार आहे. भारताच्या इतिहासात जेव्हा संत परंपरेचा इतिहासाचा अभ्यास केला जातो, तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना संत परंपरेतले शेवटचे संत असं म्हटलं जातं. यानंतर त्यांच्या सारखा उच्च दर्जाचा, सन्माननीय आणि वंदनीय संत पुन्हा झाला नाही, अशा प्रकारचा गौरव त्यांचा करण्यात येतो. म्हणून राष्ट्रसंत आपल्या साहित्याच्या माध्यमातून देशाबद्दल, समाजाबद्दल, उद्योगाबद्दल काय-काय विचार मांडतात, त्या सर्व गोष्टींना जवळून पाहण्याचा आणि अभ्यास करण्याचा एक चान्स किंवा संधी सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रंथसंपदेवर आधारित कोणत्याही एका विषयावर प्रत्येक विद्यार्थ्याने किमान 1 ग्राम, 1 गाव, शहर किंवा विकासाचा प्रकल्प आराखडा तयार करणे अनिवार्य आहे. यात तुम्हाला करायचं काय आहे? वेगवेगळे विषय दिलेले आहेत. यापैकी कोणताही एक विषय आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यावर आपल्याला एक विकासाचा, गावाचा किंवा शहराचा प्रकल्प तुम्हाला बनवायचा आहे. त्याच्यात ग्रामगीता आणि ग्राम स्वच्छता अभियान, ग्राम कौशल्यातून ग्रामीण विकास, राष्ट्रसंतांच्या विचारातील आदर्श ग्राम, ग्रामगीता आणि संघटन कौशल्य असे अनेक विषय आपल्या स्लाइडमध्ये आपल्याला पाहता येतील. या सर्व विषयांपैकी आपल्याला एक विषय निवडायचा आहे. त्याच्यावर एक प्रोजेक्ट आपल्याला तयार करायचा आहे. उपरोक्त विद्यार्थ्यांनी उपरोक्त एका विषयावर तयार केलेला जो काही प्रकल्प असेल, मार्गदर्शक प्रकल्प आराखडा तो विभागाला सादर करायचा आहे. त्यावर रुब्रिकनुसार गुणांची शिफारस मूल्यमापन समितीकडून करण्यात येईल आणि मग अ, या सर्व प्रकल्पाला तयार करण्यासाठी आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं माझी आत्मकथा, महाराजांनीच लिहिलेलं जपान भाषणे, अ, त्यांचेच भारत साधू समाज साधना आणि राष्ट्रसंतांचे जीवन दर्शन सुदाम सावरकर यांच्या महत्वाच्या या ग्रंथांचा अभ्यास करून, संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन आपल्याला अशा प्रकारचा मार्गदर्शक प्रकल्प आराखडा तयार करावयाचा आहे आणि महाविद्यालयात तो सादर करायचा आहे. यात अ, तो प्रकल्प कसा असावा याचं पण मार्गदर्शक त्यांनी तत्व दिलेले आहेत. प्रकल्प आराखडा खालील नमुन्यात तयार करावा. यात विद्यार्थ्यांची माहिती असेल, पूर्ण नाव, वर्ग, महाविद्यालयाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, कंप्लीट ॲड्रेस, निवडलेला विषय कोणता, जी यादी तुम्हाला याच्या आधी सांगितलेली आहे. त्या यादीतील विषयांपैकी एक विषय निवडायचा आहे. तो विषय आपण का निवडला याची पार्श्वभूमी कमीत कमी 250 कमाल शब्दात आपल्याला सांगायची आहे आणि निवडलेल्या विषयावरील प्रकल्प आराखड्याचा गोषवारा कमाल 250 शब्दात म्हणजे जो काही सारांश असेल तो तुम्हाला सांगायचा आहे. याच्यात प्रकल्प आराखड्यात महत्वाचे घटक जे आहेत ते 3000 शब्दापर्यंत आपल्याला सांगायचे आहेत. याच्यात विषयाची प्रस्तावना लिहावी लागेल. प्रकल्प आपण जो घेतलाय त्याचे उद्दिष्ट काय आहेत? क्षेत्राची माहिती, क्षेत्रातील समस्या कोणत्या? प्रकल्प क्षेत्रातील सकारात्मक चांगल्या बाबी कोणत्या? शहर विकासाचे प्रकल्पाचे नियोजन कसे करायचे आहे? कारवाई कशी होणार? हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी अडचणी कोणत्या येणार आहेत? याच्यासाठी आर्थिक तरतूद कोणती? आणि प्रकल्प आराखड्याचे मूल्यमापन कसे करणार आहेत? आणि तुम्ही जो अभ्यास करणार त्याचे निष्कर्ष आपण कसे काढलेत कन्क्लुजन्स आणि मग सरकारला, शासनाला, विद्यापीठाला, महाविद्यालयाला आपण कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहेत? यासाठी आपण कोणकोणते संदर्भ, ग्रंथ, कशी अनुसूची आपण तयार केली आहे? प्रश्नावली तयार केली आहेत का? न्यूजपेपरला, वर्तमानपत्रात बातम्या आल्या असतील त्यांची कात्रणे, आपण ज्यांची मुलाखत घेतली असेल त्यांच्यासोबतचे जिओ टॅग फोटो इत्यादी सर्व बाबी मिळून आपल्याला एक रिपोर्ट सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे प्रकल्प आराखड्यात घटकांचा समावेश करून प्राचार्य व मार्गदर्शकांच्या प्रमाणपत्रावर सहीनिशी अहवाल लेखन करून विभागास सादर करावा लागेल. हा एक महत्वाचा पहिला प्रकल्प आहे. दुसरा एक प्रकल्प आहे सक्षम. सक्षम प्रकल्पात काय करायचं ते पण समजून घ्या. कोणतेही 2 आपल्याला प्रोजेक्ट प्रकल्प निवडायचे आहेत. माझी चर्चा होईपर्यंत आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे, की आपल्याला या 4 पैकी कोणता कोर्स निवडायचा आहे. कौशल्य विकास प्रकल्प म्हणजे कोणतेही कार्य कमीत कमी साधनांचा व कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून कमीत कमी वेळेत नीटनेटकेपणे पूर्ण करण्याची क्षमता होय.
केवळ पुस्तकी ज्ञान घेतल्याने माणूस जीवनात यशस्वी होणार नाही, असा एक महत्त्वाचा संदेश या कोर्सेसच्या माध्यमातून आपणास देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणजे बुकिश नॉलेज विल नॉट सर्व्ह द पर्पज फॉर बेटर करियर अपॉर्च्युनिटीज. तुम्हाला योग्य करियर निवडण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी स्वतःला सक्षम करावं लागेल. त्याच्या संदर्भात हा कोर्स आहे. राष्ट्रसंत काय म्हणतात ते बघा. जीवनाच्या गरजा संपूर्ण, निर्वाहाचे एक एक साधन, संबंधित विषयाचे समग्र ज्ञान यांचा अंतर्भाव शिक्षणी, जीवनाचे प्रत्येक अंग शिकवावा महत्वपूर्ण उद्योग, काम करावयाची चांग, लाज नसावी विद्यार्थ्यांना कोणतेही काम करण्यासाठी लाज वाटू नये. माणूस जेवढा जास्त शिकतो तेवढा तो नम्र झाला पाहिजे, तेवढा तो अजून क्रियाशील झाला पाहिजे. असा एक महत्वाचा संदेश राष्ट्रसंतांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय. याच महत्वपूर्ण विचाराला लक्षात घेऊन आपल्याला जे स्किल वेगवेगळे शिकायचे आहेत, त्याच्यात काही हार्ड स्किल असतील, काही सॉफ्ट स्किल असतील आणि या दोघांच्या सोबत लाईफ स्किल्स हा एक महत्वाचा भाग आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे फ्रिज, एसी, मेकॅनिक होण्यासाठी कॉम्प्युटर दुरुस्ती, मोटर वाहन दुरुस्ती असेल, बागकाम असेल, टेलरिंग असेल. जेव्हा विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा जेव्हा प्रश्न विचारतात, तर जे कामं तुमच्या डोळ्यासमोर दिसतायत, जीवनाला आवश्यक आहेत, ते सर्व कामं ज्या दिवशी तुम्हाला यायला लागतील, त्यावेळेस आपली पर्सनॅलिटी डेव्हलप झाली असं समजायचं. म्हणजे हार्ड स्किल. काही सॉफ्ट स्किल त्याच्यात आता पत्रकारितेचा कोर्स असेल, वेब पेज डिझायनिंग असेल किंवा कोणतेही सॉफ्टवेअरचा कार्यक्रम आपण शिकले असाल, तर हे सर्व हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल आपल्याला यात शिकायचे आहेत. काही लाईफ स्किल सुद्धा आपल्याला जे जीवनात तुम्हाला यशस्वी करू शकतील, असे काही लाईफ स्किल सुद्धा आपल्याला शिकायचे आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही 10 स्किल्स जागतिक संघटनेने आपल्यास सजेस्ट केलेले आहेत, ज्या माध्यमातून कमीत कमी हे स्किल्स प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावेत किंवा आत्मसात करावेत. त्यात काही महत्त्वाच्या शब्दांचा त्याने उल्लेख केलेला आहे. त्याच्यात एम्पॅथी, क्रिटिकल थिंकिंग आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग आहे. त्याच्यात डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी, कम्युनिकेशन, इंटरपर्सनल रिलेशन्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, इमोशन मॅनेजमेंट अँड सेल्फ असेसमेंट अशा 10 वेगवेगळ्या स्किलचा त्यांनी उल्लेख ह्याच्यात केलेला आहे. ते सर्व आपल्याला शिकायचं आहे. पण यात हे स्किल शिकल्यानंतर या प्रोजेक्टमध्ये, या प्रकल्पात आपल्याला अहवाल सादर करणे हा भाग महत्त्वाचा राहणार आहे. विहित निर्देशानुसार शैक्षणिक सत्रात राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा, प्रकल्पांचा, उपक्रमांचा दिलेल्या मुदतीत आपल्याला अहवाल सादर करायचा आहे. ही गोष्ट महत्त्वाची घ्या लक्षात. जीवन कौशल्य हा अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय असून दिलेली माहिती अत्यंत संक्षिप्त स्वरूपाची आहे. म्हणजे त्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मिळून अशा प्रकारचं स्किल बेस्ड एखादा कार्यक्रम आयोजित करावा. त्याच्यात समायोजन क्षमता, सहकार्य, सेवाभाव वृत्ती, संघर्ष, व्यवस्थापन, लीडरशिप अशा वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास करणे अपेक्षित असलेला एक कोर्स त्यांनी डिझाइन करावा. याची माहिती संबंधित विभागाला द्यावी. त्यांच्याकडून तो कोर्स पारित करून घ्यावा आणि मग तो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तसंच परिसरातील विद्यार्थ्यांसाठी असा कोर्स त्यांना राबवता येईल. म्हणून विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे कोर्सेसकडे महत्त्वाच्या कोर्सेसकडे लक्ष द्यावं. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा तिसरा एक कोर्स आपल्याला करायचा आहे तो सहयोग. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याच विचारावर आधारित हा सहयोग प्रोजेक्ट राहणार आहे. याच्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वात महत्त्वाचा कोर्स आहे. हा तिसरा महत्त्वाचा कोर्स असेल. उन्नती आहे, सक्षम आहे आणि त्याच्यानंतर सहयोग हा एक कोर्स आहे आणि संस्कार हा एक महत्त्वाचा कोर्स आहे. तर संस्कारबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. पण सक्षमबद्दल माहिती पाहिली. आता सहयोगमध्ये काय करायचं ते पण समजून घ्या. तुम्हाला कोऑपरेशन करणं शिकायचंय या कोर्सेसच्या माध्यमातून. अशा प्रकारचे कोर्सेस आपण करत असताना कोऑपरेशन करता येईल का? एकमेकांना मदत करता येईल का? त्यात प्रामुख्याने आपलं टार्गेट जो ग्रुप जो आहे, ते आहेत सीनियर सिटिझन्स. 60 वर्षाचे वरील नागरिक यांना सीनियर सिटिझन म्हणतो आपण आणि 80 वर्षाच्या वरचे जे आहेत त्यांना आपण अतिज्येष्ठ
नागरिक असं म्हणतो. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळे संमेलन, कृतीसत्र, उद्बोधन सत्र, मार्गदर्शन शिबिरे यांचं आयोजन करणे, त्यांचा प्रथमोपचार असेल, आर्थिक व्यवस्थापन असेल, त्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या सेवा प्रकल्पांचं मार्गदर्शन असेल, कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, जैविक खत निर्मिती, अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करायचंय. ज्येष्ठांसाठी कथाकथन, कवी संमेलन, गायन, वादन, नृत्य, व्याख्यान, प्रवचन, अ, त्यांच्या सृजनशीलतेस वाव मिळावा म्हणून वस्तू, कलाकृती, पेंटिंग इत्यादी प्रकारचे प्रदर्शन भरवणे, त्यांची विक्री करणे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत. म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याला या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचे हेल्थ चेकअपचे कॅम्प असतील वगैरे, वगैरे आपल्याला आयोजित करायचे आहेत. सहयोग या प्रोजेक्टचं मुख्य उद्देशच आहे, की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्याला विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करायचंय. यात सर्वात महत्त्वाचा भाग आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची किंवा प्रकल्पांची माहिती देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणे आणि ज्येष्ठ नागरिकांना या योजनांचे लाभार्थी बनण्यासाठी सर्व स्तरावर सहाय्य करणे अपेक्षित आहे. शासकीय, अशासकीय, सेवाभावी संस्थातील अधिकारी, पदाधिकारी, संपर्क व्यक्ती यांच्याबरोबर समन्वय स्थापित करून सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ ज्येष्ठापर्यंत पोहोचवणे, सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये ज्येष्ठांचे सक्रिय सहकार्य अपेक्षित आहे. किंबहुना त्यांच्या सक्रिय सहभागाने सर्व कार्यक्रम व उपक्रम आपल्याला आयोजित करावयाचे आहेत. पण सहयोग हा प्रोजेक्ट घेणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांना काय करायचंय तो भाग महत्वाचा आहे. कार्यक्रम व उपक्रम राबविल्यानंतर सहभागी व्यक्तींकडून संबंधित आयोजनाचे मूल्यमापन लेखी स्वरूपात करून घ्यावे. याचे प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक मिळते व आयोजनात राहिलेल्या त्रुटी नियोजनात दूर होण्यास मदत होते. अहवाल लेखन मुद्देसूद स्वरूपात सुमारे 1000 ते 1200 शब्दात करावयाचे आहे. संबंधित उपक्रमाची छायाचित्रे तसेच वृत्तपत्रातील कात्रणे न्यूजपेपरचे A4 साइज कागदांवर दोन्ही बाजूने प्रिंट DTP केलेला अहवाल विभागाद्वारे निर्धारित केलेल्या मुदतीमध्येच विभागांना सादर करायचं आहे. हे सर्व आपल्याला टाइप करून सबमिट करायचंय. बोथ साइड प्रिंट चालेल. मुदतीनंतर आलेल्या अहवालांचा समावेश विद्यापीठाच्या इन्सेंटिव्ह मार्क्स स्कीम मध्ये करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. म्हणून हा प्रोजेक्ट राबवताना तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्यावयाच्या आहेत. त्याच्यात चौथा जो महत्वाचा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे तो आहे उन्नतीचा. उन्नती हा प्रोजेक्ट राबवत असताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. उन्नती प्रकल्पात आपल्याला करायचं काय ते समजून घ्या. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्याच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे हा विद्यापीठाचा अभ्यासक्रमात एक महत्वाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना शासनाच्या कल्याणकारी विकास योजनांची माहिती करून देणे, शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या कार्यान्वयनाचा समीक्षात्मक अभ्यास करणे, त्याच्यात केस स्टडीज आहेत, संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संशोधन वृत्तीस चालना देणे, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या उद्दिष्टांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. जवळपास 33 वेगवेगळे टार्गेट ग्रुप लक्ष्य गट यात ठरवलेले आहेत. यात अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, महिला, कामगार, शेतमजूर, युवक, अपघातग्रस्त, निराधार, अत्याचारग्रस्त, प्रौढ नागरिक, अनाथ, माजी सैनिक, कलाकार, ग्रामीण कलाकार, वनमजूर, मच्छीमार अशा विविध प्रकारच्या टार्गेट ग्रुपचा यात समावेश आहे. म्हणजे इतक्या सर्व घटकांशी संबंधित योजना शासनाच्या कोणकोणत्या आहेत त्याची माहिती करून देणं, ती गोळा करणे आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवणे. परत एक महत्वाचं आहे की इतक्या सर्व योजनांचे माहितीचं स्रोत काय आहे? व्हॉट इज द सोर्स ऑफ द इन्फॉर्मेशन ऑफ दिस ऑल प्रोजेक्ट्स अँड ऑल द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. मग इथे महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय विकास यंत्रणांच्या माध्यमातून वरील लक्ष्य गटांसाठी विकासांच्या विविध योजनाच्या कार्यान्वित करण्यात येतात. यात महत्वाचे कार्यालय जे आहेत त्याच्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,
पंचायत समित्या, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गावातले ग्रामपंचायत सुद्धा यात येतील. उन्नती प्रकल्प कार्यान्वयनाचे जे महत्वाचे टप्पे आहेत, त्याच्यात विद्यार्थ्यांना काय करायचंय ते समजून घ्या. सर्वप्रथम वर नमूद केलेल्या शासकीय विकास यंत्रणांकडून त्यांच्या मार्फत कार्यान्वित होत असलेल्या वैयक्तिक, सामूहिक विकास योजनांची माहिती विद्यार्थ्यांना संकलित करावयाची आहे. म्हणजे हे वेगवेगळे डिपार्टमेंट कोणकोणत्या योजना चालवतात त्याची माहिती गोळा करणे, प्रत्यक्ष त्या कार्यालयांना भेट देणे, शासनाच्या वेबसाईटवर जाणे किंवा ॲपद्वारे जर अशा योजना मिळत असतील तर त्या घेणे आणि मग परिसरात जे टार्गेट ग्रुप आहेत, वेगवेगळे आधी सांगितलेले, त्यांच्यासाठी तुम्ही ही माहिती मिळवणे. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून आपणास वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळेल. मग त्यांच्याकडून प्रचार साहित्य पण उपलब्ध होऊ शकेल आणि संकलित केलेली माहिती महाविद्यालयातील ग्रंथालयात व्यवस्थित ठेवून त्याचा प्रचारासाठी आपल्याला वापर करावयाचा आहे. दुसरा जो महत्वाचा टप्पा आहे, संकलित केलेल्या विविध ज्या योजना आहेत, त्या टार्गेट ग्रुपला गावांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये जाऊन ही माहिती देण्यात यावी. लोककल्याणार्थ शासनाच्या असंख्य योजना आहेत. पण प्रत्येकच योजना शासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत, कर्मचाऱ्यांमार्फत लोकांपर्यंत पोहोचेलच असं नाही. म्हणून शासन आपल्या स्तरावर जरी प्रयत्न करत असेल, तरी विद्यार्थी या नात्याने, एक दूत या नात्याने आपण अशा योजनांसाठी प्रचार कर करण्यासाठी गटचर्चा, व्याख्यान, प्रचार साहित्याची प्रदर्शनी, पथनाट्य, माहितीपट, डॉक्युमेंटरी यांचा वापर करून या योजनांचा प्रसार करता येईल का? आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाच्या योजना पुरवता येतील का? याचा आपल्याला विचार या कोर्समध्ये करायचा आहे. आणि मग विविध विकास योजनांचा लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन पण करायचं. नुसतं योजना सांगायच्या नाहीये, योजना मिळवून पण द्यायच्या आहेत. आणि विद्यार्थी जे असतील त्यांना विद्यार्थ्यांना समन्वयक म्हणून भूमिका पार पाडवायची आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उन्नतीचे विकास दूत म्हणून कार्य करावयाचे आहे. जेणेकरून तुम्हाला तुमची जबाबदारी अ, या माध्यमातून समजेल. काही योजना ऑनलाईन असतील तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज कसा करावा, या योजनांची माहिती कशी द्यावी, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. विविध विकास योजनांच्या प्रचारासाठी प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आयोजित केलेल्या उपक्रमांचा अहवाल तयार करावा लागेल. ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला त्याची नोंद ठेवावी लागेल. योजनेच्या सफलतेचे प्रमाण आणि त्याची कारणे अहवालात तुम्हाला नमूद करावयाची आहेत. होऊ शकेल, की आपण केलेला अभ्यास, प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न शासन स्वतःसाठी फीडबॅक म्हणून कदाचित वापरेल आणि सरकारला सुद्धा समजेल, की आपल्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचतात की नाही पोहोचत. आणि सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी 5 वेगवेगळ्या विकास योजनांची निवड करून वरील प्रमाणे कार्य करावयाचे आहेत. अ, याचा केस स्टडी आपल्याला बनवायचा आहे. प्रकल्पात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना एक केस स्टडी बनवावा लागेल आणि मग ते व्हॅल्युएशनसाठी सबमिट करावं लागेल. रुब्रिकनुसार तुम्हाला याच्यात मार्क्स देण्यात येतील. अ, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या अ, योजनांचा अभ्यास करताना कमीत कमी 5 लाभार्थींची ॲक्चुअल माहिती तुम्हाला द्यावी लागेल, शोधावे लागतील. त्यांचे नाव, पत्ता, त्यांचे जिओ टॅग फोटो वगैरे तुम्हाला घ्यावे लागतील आणि मुलाखत घेतली असेल तर त्याचे छायाचित्र, ऑडिओ रेकॉर्ड केले असेल, व्हिडिओ रेकॉर्ड केले असेल, हे सर्व एव्हिडन्सेस, त्याला कोणत्या योजनेतून रोजगार मिळाला किंवा व्यवसाय मिळाला, अशा प्रकारच्या लोकांची मुलाखती घेऊन प्रत्यक्ष समाजात, देशात काय सुरू आहे, याचं तुमच्या माध्यमातून शासनाला जाणून पण घ्यायचं असेल, तर आपण या सर्व अ, तरतुदींचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि मग अहवाल तयार करत असताना लाभार्थींच्या प्रत्यक्ष भेटीतून व मुलाखतीतून प्राप्त झालेल्या माहितींच्या आधारे प्रकल्प समन्वयक प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना 5 लाभार्थींचे केस स्टडी रिपोर्ट्स आपल्याला ठराविक मुदतीत महाविद्यालयाला सादर करायचे आहेत. त्याच्यात अशा प्रकारची माहिती घेत असताना, इंटरव्ह्यूज घेत असताना कोणकोणत्या प्रश्नांचा अंतर्भाव करावा, त्याची यादी पण इथे दिलेली आहे. जवळपास 30-40 40-50 वेगवेगळ्या प्रश्नांचा उल्लेख यात करण्यात आलेला आहे. आपण ही सर्व माहिती जीवन अध्ययन केंद्राच्या दिलेल्या पी-डी-एफ फॉर्मॅटच्या डॉक्युमेंटमध्ये पाहू शकता आणि
अ, या योजनांमुळे सर्वात महत्त्वाचा एक भाग आपला अभ्यासाचा राहणार आहे, की लाभार्थ्यांच्या जीवनात काही परिवर्तन झालंय का? हे तुम्हाला 500 शब्दात नमूद पण करायचं आहे. यात खऱ्या अर्थाने आता तुम्हाला अभ्यास अ, लोकांमध्ये जाऊन समाजाभिमुख व्हावं लागेल. महाविद्यालय फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही, ते समाजासाठी पण असतं. याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावी म्हणून आजीवन अध्ययन केंद्रातर्फे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचा अंतर्भाव अभ्यासात करण्यात आलेला आहे. होप I hope that this discussion will definitely help you to understand what are the various co-curricular courses run by uh, extension life learning extension department नागपूर विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन निरंतर केंद्रातर्फे कोणकोणत्या अभ्यासक्रमांचा अंतर्भाव आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आलेला आहे याची जाणीव निश्चितच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून होईल. This video is also available on Grammar Planet by Dr. Umesh Bansod. Thank you very much for watching this video.